राहुल गांधी हटाव काय, राहुल गांधी भारतातल्या घराघरात पोचलेला आहे, हे काय हटवणार. दुसरी गोष्ट, BJP भयग्रस्त आहे राहुल गांधींच्या पॉप्युलॅरिटीमुळे आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे. काल त्यांनी मला पहिल्यांदा 10 वर्षात असं दिसलं की विरोधी पक्ष नेता हा भारी पडत होता संपूर्ण BJPला. काय राहुल गांधी चुकीचं बोलले. राहुल गांधींनी पूर्ण शंकराचं पोस्टर समोर करत शंकराला संपवून सांगितलं, शिवाला समजावून सांगितलं की त्यांची ती अभयमुद्रा आहे. त्या अभयमुद्रेचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं ही अभयमुद्रा ही जीसस ख्राइस्टची पण आहे, ही अभयमुद्रा ही बुद्ध भगवानची पण आहे, ही अभयमुद्रा ही इस्लाममध्ये पण आहे. प्रत्येक धर्माचं नाव घेत अभयमुद्रेचं त्यांनी वर्णन केलं. हा नाग गळ्याभोवती का आहे याचं वर्णन त्यांनी केलं. निर्भय बनो असं शंकर सांगतो असं त्यांनी वर्णन केलं. त्यांनी काय चुकीचं केलं. आणि हिंसा याच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की हिंदू हिंसक नाही, ह्याच्यावरती आक्रमक झालेली BJP जणू काय BJP म्हणून हिंदू आहे, BJP म्हणजे हिंदू आहे असं दाखवायला गेली. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की मोदी म्हणजे हिंदू नाही, BJP म्हणजे हिंदू नाही, मी पण हिंदू आहे, मला यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आमच्यावरती संस्कार आहेत वासुदैव कुटुंबकम म्हणण्याचे. गेल्या 1 महिन्यात 7 मुसलमानांना ठेचून मारले, ठेचून. आणि माझी खात्री आहे भारतातल्या कुठल्याही हिंदू म्हणून जगणाऱ्या माणसाला हे मान्य होणार नाही. हिंदूला शोषण शिकवलं जातं, आपलं शोषिकता शिकवली जाते, मर्यादा शिकवल्या जातात. आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. आपल्या मर्यादा आपण हिंदू कधीच पार करत नाही. हिंदू धर्मात द्वेष शिकवलाच जात नाही. मग हे द्वेषाचं राजकारण करतात कशाला. आणि मग त्याच्यावरती बोललो की यांना राग येतो. कोण सुरक्षित ठेवणार या देशातल्या जनतेला. धर्म हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही आणि त्यांचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमचं हिंदुत्व हे शिवाजी महाराजांकडनं येतं, आमचं हिंदुत्व हे फुलेंकडनं येतं, आमचं हिंदुत्व हे शाहूंकडनं येतं. यांचं हिंदुत्व नाही मला माहीत कोणाकडनं येतं ते. राज्यात शेतकरी खूप हाल सोसवत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याच्यावर बोलण्याऐवजी या हाऊसमध्ये अजून देखील धर्मावरच भांडणं सुरू आहे. कारण काय ह्यांना धर्माशिवाय दुसरा विषयच नाही आहे. 10 वर्षात काही न केल्यामुळे एकीकडे मोदींचा पराभव झाला, 10 वर्षात आता काहीच न केल्यामुळे यांची तर 50-60च्या वरती म्हणजे जाऊ शकतील की नाही अशी शंका आहे. लाडली बहिणा योजनेसाठी लाभार्थी ज्या महिला आहेत अर्ज करतात त्यांच्याकडूनच आर्थिक निधी येतो मिळवतात, त्यांची आर्थिक लूट होते. अमरावतीमधून पैसे आकारले जातात. काय सांगायचं. अरे हे तर होणारच होतं. 100 रुपये घेत आहेत ना, लाडली बहिणीकडनं 100 रुपये घ्यायला लाज पण नाही वाटत. म्हणतात लाडकी बहीण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.